आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। 2.5 वर्षानंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे। 2.5 वर्षानंतर महापौर पदासाठी सव्वा वर्षाचा महायुतीचा फॉर्म्युला आहे। महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिंदेच्या शिवसेनेला शब्द दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं। गिरीश, मुंबई महापालिकेवर शिंदे सेनेचा महापौर बसण्याची शक्यता आहे, काय अधिकचे अपडेट्स? मुंबई महानगरपालिकेवर 1.25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महापौर पदासाठी आरक्षण पडणार आणि त्यासाठी जे 1.25 वर्ष आहे ते शिंदेंचा महापौर बसणार आहे आणि याबाबतची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। जी मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला त्यानंतर जी समन्वय समितीची बैठक पार पडली, या बैठकीत 2.5 वर्षानंतर 1.25 वर्षाचा फॉर्म्युला हा भाजप आणि शिंदे सेनेमध्ये ठरला होता, अशा पद्धतीची माहिती ही विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। आणि त्यानुसार आता 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील 1.25 वर्ष हा शिंदेंचा महापौर बसेल आणि त्यानंतर मग शिंदेंचा महापौर बसल्यानंतर त्यांचं 1.25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पुढील 1.25 वर्षांसाठी हे भाजपचा महापौर बसणार आहे, अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता शिंदेंचा आणि शिवसेनेचा महापौर हा महानगरपालिकेवर बसेल। मात्र अजून गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर BMC मध्ये 2.5 वर्षानंतर शिंदे सेनेचा महापौर बसण्याची शक्यता आहे।